दगडी खलबत्ता घेतलाय, साफ कसा करायचा माहित नाही, चला दाखवते. सगळ्यात पहिल्यांदा खलबत्ता आपल्याला एका परातीमध्ये काढून ना त्याला व्यवस्थित असं पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचंय. याच्यामध्ये जी पण काही माती असली ना ती निघून गेली पाहिजे, इथपर्यंत चांगला चोळून धुवून घ्यायचं. आता ना एक कच्चा बटाटा घेतलाय, मधून चिरून ना त्याला आता 3 ते 4 मिनिटांना चांगलं रगडून आपण ह्याला व्यवस्थित असं घासून घ्यायचंय आणि परत ह्याला चांगल्या पाण्याने व्यवस्थित असं मी इथे धुवून घेतलंय. आता इथे बघा भिजवलेले तांदूळ होते, त्यांना आता ह्या खलबत्त्यामध्ये घालून आपल्याला व्यवस्थित असं वाटून घ्यायचं. 7 ते 8 मिनिटांना चांगलं चोळून वाटून घ्यायचं ह्याला आणि खलबत्त्याला व्यवस्थित असं आतून बाहेरने चांगलं रगडून ह्याला साफ करून घ्यायचंय, जेणेकरून खलबत्त्याचे जे पण काही कण असतात ना ते याच्यासोबत व्यवस्थित निघून जातात. परत खलबत्ता व्यवस्थित चांगल्या पाण्याने धुवून घ्यायचा आणि आता या खलबत्त्यामध्ये ना तुमच्या घरामध्ये कोथिंबीर, लसूण, खोबरं काही असेल ना ते याच्यामध्ये फक्त आपल्याला वाटून घ्यायचंय. कारण हे बघू शकता, हे पूर्ण ना असं काळपट निघतं, हे आपल्याला टाकून द्यायचं, हे नाही वापरायचं. तर परत आता ह्याला व्यवस्थित असं आपण इथे धुवून घेणार आहोत, चांगल्या पाण्याने परत ह्याला साफ करून घ्यायचं. आता खलबत्ता मी चांगला व्यवस्थित कोरडा करून घेतलाय. तर शेवटची स्टेप करायची, त्याला आपल्याला हळद आणि तेलाने व्यवस्थित असं खलबत्त्याला लावून घ्यायचंय. चोळून चांगला व्यवस्थित खलबत्त्याला लावून घ्यायचा. आणि आता ही खलबत्त्याला ना आपल्याला ओव्हरनाईट ना असंच ठेवायचंय, किंवा 8 ते 9 तास सकाळी करत असाल तर ठेवून द्या, नाही तर रात्रभर ह्याला आपल्याला असंच ठेवून द्यायचंय. आता दुसऱ्या दिवशी खलबत्ता परत आता मी एका परातीमध्ये काढून घेतलाय. आता ह्या खलबत्त्याला परत आपल्याला चांगल्या पाण्याने धुवून घ्यायचंय, कारण याच्यामध्ये जो तेलाचा थर असतो तो घासून आपल्याला काढून घ्यायचा. भांड्याच्या घासणीने व्यवस्थित असं इथे साफ करून घेतलं. परत आता ह्याला व्यवस्थित चांगल्या पाण्याने धुवून घ्यायचं आणि आता ह्याला आपण चांगलं पुसून घेऊयात. आणि बघू शकताय मस्त असा खलबत्ता आपला तयार झालेला आहे. आपल्या स्वयंपाकघरात जाण्यासाठी आपल्याकडे जी परंपरा असते, हळद आणि कुंकू लावून ह्याची पूजा करूयात आणि आपण ह्याला स्वयंपाकघरामध्ये आता वापरायला घेऊयात.